ई कॉमर्स कुरिअरमध्ये घरफोडी चोरीमधील 1,05,000 रुपये रोख रकमेसह एका आरोपीस केली अटक। दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सनसरी लेन समर्थ पॅराडाईज देवळाली कॅम्प या ठिकाणी ई कॉमर्स ई कार्डच्या कुरिअर दुकानामधून 1,06,500 रुपये घरफोडी करून चोरी झाल्याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालाय। नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक करीत होते। नाशिक शहरामधील पाहिजे व फरार आरोपी यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावीपणे कारवाई करीत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाडी व पोलीस शिपाई संजन पोटिंदे हे चुकीच्या दुचाकी वाहनावर गस्त घालत असताना त्यांना एक इसम हा देवळाली कॅम्प येथे चंद्रमणी रोडवर एका झाडाच्या बाजूला संशयास्पद स्थितीमध्ये पैसे मोजत असल्याचे दिसले। सदर संशयित इसम यास पोलीस आल्याची चाहूल लागत असतो झाडाच्या बाजूला लपला। तेव्हा पोलीस झाडाजवळ जात असताना तो संशयित इसम हा त्याच्याकडील प्लास्टिकच्या पिशवी घेऊन पळून जात असताना त्याचा पाठलाग करून पोलीस शिपाई संजय पोटिंदे यांनी त्यास ताब्यात घेतले। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ असलेल्या 3 प्लास्टिकच्या कुरिअरच्या पिशवीमध्ये रोख रक्कम 1,05,000 रुपये मिळून आले। त्या सदर रकमेबाबत विचारपूस केली असता त्याने सनसरी लेन समर्थ पॅराडाईज देवळाली कॅम्प या ठिकाणी ई कॉमर्स ई कार्डच्या कुरिअर दुकानामधून घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। त्यानंतर सदर आरोपीस ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे। सदर घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी झालेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा यांना यश आले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।